माझे नाव कमलेश टेंभुर्णे. मी विभागीय अधिकारी उत्तर नागपूर सुधार प्रन्यास विभागीय कार्यालय उत्तर येथे कार्यरत आहे. कसल्या संदर्भात मोर्चा होता? हा उत्तर नागपूरमधील समतानगर आणि मौजा वांजरा येथील अनधिकृत ज्या वस्त्या आहेत, लेआउट आहे, जे सध्या सँक्शन नाही आहे, त्या भागातील लोकांचा हा मोर्चा होता. काय मागण्या होत्या यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे की WBM रस्ता आणि सिवर लाईन आणि स्टॉर्म ड्रेन इत्यादी विकास कामांची मागणी होती आणि अभिन्यास नियमित करून देण्याची मागणी होती. RL डिमांड देणे इत्यादी. पोलिसांचा ताफासुद्धा खूप दिसला आणि मोर्चामध्ये मोर्चेकरूसुद्धा शेकडो होते. काय सांगा? आता त्यांचा काल एक पत्र आला होता, त्याच्यात 100 ते 150 लोक राहतील मोर्चात असं त्याच्यात नमूद होतं, म्हणून तशी व्यवस्था करण्यात आली होती. तो कुठले लेआउट आहे जे NIT अंतर्गत त्याच्यात ज्यांनी विकास शुल्क भरलेलं आहे परंतु विकास झालेला नाही? विकास शुल्क भरलेला आहे तिथे विकास झालेला आहे आणि जिथे अभिन्यास रेग्युलर झालेले नाही, सँक्शन झालेले नाही, जिथे विकास शुल्क म्हणजे त्यांची डिमांड अजून देण्यात आलेली नाही आहे, परंतु जेव्हा तो लेआउट सँक्शन होईल तेव्हा त्यांना डिमांड दिली जाते आणि डिमांड दिल्यावर त्यांच्या डेव्हलपमेंट चार्जेस जेव्हा आमच्याकडे जमा होतो त्यानुसार विकास कामे आम्ही काढतो. पावसाचे दिवस होते आणि अशामध्ये जिथे खड्डे पडलेले होते त्या खड्ड्यांमध्ये मुरुम वगैरे टाकण्याची मागणी होती काय? हो, ते सुद्धा मागणी होती. त्याचे काम सुरू आहे. कुठल्या परिसरात सुरू आहे? वांजरा, नारा, नारी या भागात सुरू आहे. अंतर्गत या उत्तर नागपूर विभागामध्ये किती लेआउट NITचे असतील साधारण? सँक्शन लेआउट 800च्या वर आहे आणि नॉन सँक्शन लेआउट पण तेवढेच आहे. 800, 700, 800 आहे. तर विकास सुरू आहे. विकास मीन्स अनधिकृत लेआउट आहे. सध्या जे लेआउट सँक्शन नाही आहे त्याच्यामध्ये बेसिक ॲम्युनिटीजचे जे कामे आहे, जसे की WBMचा रस्ता, सिवर लाईन इत्यादी सध्या झालेले नाही, परंतु विविध योजनेतून ते आम्ही करतोच आहे आणि सँक्शन झाल्यावर आम्ही फुल पेजमध्ये डेव्हलपमेंट करतो. मोर्चेकरांचं समाधान कसं केलं? त्यांचे निवेदन घेतले आणि त्यांचे जे काही लेआउट्स आहेत त्यांची आता आम्ही छाननी करून जे लेआउट नियमित नाही ते नियमित करण्यासाठी आम्ही आमच्या मुख्य कार्यालयात पाठवू आणि पॅचवर्क जिथे नीड आहे, जिथे आवश्यक आहे तिथे आम्ही पॅचवर्क करू असं त्यांना सांगितलं. जसं हे म्हणत आहेत भाऊ, उत्तर नागपूरची समस्या नागपूर शहरात, महाराष्ट्रात आम्ही पण राहतो, आम्हाला पण हक पाहिजे. जसे नागपूर स्मार्ट सिटी आहे तर तशी उत्तर नागपूर बी स्मार्ट सिटी बनल्या पाहिजे. हे नाही का हे लेआउट मंजूर नाही, हे लेआउट मंजूर नाही. टॅक्स NIT कॉर्पोरेशन दोन्ही घेते, ते आपल्या तरीक्याने घेते. कोणी 3000 रुपये घेते, कोणी 1000 रुपये घेते, कोणी 10,000 रुपये घेते. सुविधा काहीच नाही. 3-3 हजार तो पुऱ्या उत्तर नागपूरमधून घेतले होते, ते कुठे गेले पैसे? त्याचा हिसाब कुठे आहे? हा मलमग येत कुठून आहे? NITच्या पैशातूनच येत आहे ना. हे याने जबाब दिला पाहिजे. फक्त याच्या पगारासाठी आहेत का ते 3000 रुपये गरीब लोकांचे? आपण हे म्हणत आहोत. आणखी हे लोक उत्तर नागपूरचे आहेत, हे महाराष्ट्राच्या भारतचे तर नाही आहेत. आपण आपल्याला फक्त गटर लाईन मागत आहोत, छोटंसं रोड मागत आहोत, छोटीशी शाळा पाहिजे, इथे छोटीशी लायब्ररी पाहिजे, चांगले मुलं घडल्या पाहिजे. उत्तर नागपूरला क्रिमिनल बनवून ठेवलं आहे लोकांना, अधिकार लोकांना, अजून नेता लोकांना. आपसमध्ये झगडा केला पाहिजे, आपसमध्येच भिडल्या पाहिजे. त्याला ना रोजगार आहे, ना शाळा आहे, ना रस्ते आहेत, ना गटर लाईन आहे, ना लाईट आहे. तो ना त्यावर अनलिगल एरियामध्ये अनलिगल धंदे करवतात हे लोक, नेता लोक, आणि यांना मागून सपोर्ट करतात. यांचा तीव्र निषेध करतो. आणखी NIT आणखी महानगरपालिका रोड आणखी गटर लाईन नाही केले तर आम्ही तीव्र आंदोलन करून धरणा बंद होऊन इथे ना आमर उपोषण उभी बसून. कुठले लेआउट? हे तर लेआउट नारापासून चालू होतात. पिवडी नदी, समतानगर, धम्मज्योतीनगर, जय विजय लेआउट, वांजरी, माजरा, दत्तात्रय नगर, अंजलीपुत्रे लेआउट, एकता नगर, मैत्री कॉलनी, विश्वभारती लेआउट, अनेक लेआउट आहेत. हे अनेक लेआउटकडून 3-3 हजार रुपये लाईनीमध्ये लावून घेतला. परत ते जेव्हा हे लोकांना रोड मलमा मागतात तर यायला लाईनीच्या बाहेर करत आहेत. हे अधिकाऱ्याचे कामं आहेत, म्हणजे नेता लोकांचे बी कामं आहेत.
हम बोलेंगे हमारे को जिधर विरोध हो रहा उधर मलमा डालनाच नाही, हे यांची जबानी आहे. अगर असं झालं असेल तर आम्ही यांच्या बी निषेध याला काडीक लावून निषेध हे करू, तीव्र आंदोलन करू. जरा म्हणण्यात त्या सगळ्याचे अध्यक्ष बोलतो. विषय असा आहे, जे लेआउटात जे सँक्शन करायचं हे लेआउट आहे गुंडेवारीमध्ये. म्हणजे सोसायटीची रजिस्ट्री 7/12 हे सर्व मला द्या. मी गुंडेवारी म्हणून राठोडाचे अधिकारी त्याच्या हातात जे सँक्शन करणं, मग लोक पैसे भरतात ते डेव्हलपमेंट करणार. टेंबुले साहेब, काय मागणी आहे? मागणी माझी काही नाही, बस डॉक्युमेंट सर्व जमा करा हेड ऑफिसला. अनिल राठोड त्यांना द्या, ते लेआउट सँक्शन करतील, लोक डिपार्टमेंट भरतील, तेव्हा पटापट लोकांच्या एरियामध्ये पुरा डेव्हलप होऊन जातील पुरा एरिया. विभागीय कार्यालयावर उत्तर नागपुरातील वस्तीतल्या लोकांचा मोर्चा आलेला आहे. त्यांची मागणी आहे की त्यांना मूलभूत सुविधा जसं रस्ते, गटर लाईन वगैरे हे मिळाले पाहिजे. परंतु प्रशासनाचं म्हणणं आहे की त्यांचे लेआउट अनधिकृत सँक्शन नाही आहेत. त्याकरिता त्यांची काही मजबुरी आहे, त्यामुळे हे लेआउट सँक्शन झाले पाहिजे. त्याकरिता सर्वांनी गुंठेवारी विभाग, मुख्य कार्यालय नागपूर सुधार पन्यास या ठिकाणी पाठपुरावा करून ते आपले लेआउट मंजूर करून घ्यावे, जेणेकरून ते विभागीय कार्यालयातील अधिकारी त्या अभिनयासांचा विकास करू शकतील.